नमस्कार. मी चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि साहित्य प्रकाशनतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करते. आज आपला कंठ चालला आहे 27वा द्रोण पर्व भाग 2 आणि प्रतिज्ञा पर्व आजपासून आपण सुरू करणार आहोत. भाग 51वा. स्थानू म्हणतात, अहो देव, आपण हे विश्व उत्पन्न करण्यासाठी पुष्कळ मेहनत केली आहे. विविध प्रकारचे आणि प्रजातीचे प्राणी आपण उत्पन्न केले, त्यांना वाढवलं आहेत. ते सगळे आपल्या क्रोधाने उत्पन्न केलेल्या अग्नीने भस्म केले. ते पाहून मला आपल्याबद्दल अनुकंपा झालेली आहे. आपण शांत व्हा. त्यावर ब्रह्म म्हणतायत, मला माझं उत्पन्न केलेलं विश्व अशा रीतीने नष्ट व्हावं हे मान्य नाही. त्यावर स्थानू म्हणतायत, तुम्ही फार काळजीपूर्वकपणे ते उत्पन्न केलं आहे, ते खरं आहे. ते प्राणी तुमच्याच अग्नीमुळे नष्ट होत आहेत, त्याचंच मला वाईट वाटतं आहे. ब्रह्म म्हणतायत, मला सगळ्यांचं भलं व्हावं असं वाटतं, त्यामुळे मला राग आला होता. मग पृथ्वी माता मला सांगते आहे की तिला तो प्राण्यांचा भार सहन होत नाही आहे. ती सांगते आहे की मी ते प्राणी नष्ट केले पाहिजेत, परंतु मला ते कसे करायचे ते समजत नाही आहे. त्यामुळे मला माझाच राग आलेला होता. त्यावर रुद्र म्हणतायत, अरे ब्रह्मा, शांत हो. तू क्रोधाला उत्तेजन देऊ नकोस. त्यांना अशा प्रकारे नष्ट करू नकोस. कोणताही चर किंवा अचर प्राणी अशा प्रकारे मरता कामा नये. हे 3 पदरी म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य, हे विश्व 3 पदरी तसंच राहू दे. तुमच्या क्रोधातून अग्नी नावाचा आणखीन एक प्रकार उत्पन्न झालेला आहे. तो अग्नी अजूनसुद्धा झाडं आणि दगड फोडतच आहे. सगळ्या प्रकारचे वनस्पती तो जाळतो आहे. तो सगळं चराचर जाळतो आहे. त्यामुळे त्यांची राख होती आहे. कृपा करून अग्नीला असं मोकळं सोडू नका, असा वर मागत आपल्याकडे आहे. सगळे प्राणी आपलेच आहेत. आपण आपला क्रोध आवरावा, त्या अग्नीला तुमच्यातच नष्ट करा. तुमच्या प्राण्यांकडे कृपादृष्टीने तुम्ही पहा, म्हणजे ते पुन्हा उत्पन्न होतील. त्यांच्यात परत चेतना उत्पन्न होईल. असं काही करा की ते पुन्हा अशा रीतीने मरणार नाहीत. अहो ब्रह्म, आपण मला तुमचे संरक्षक म्हणून नेमलेलं आहे, म्हणून मी असा आपल्याला सल्ला देतोय. तर नारद पुढे सांगतायत, महादेवाचं ते ऐकून पवित्र ब्रह्मदेव सगळ्या चराचरांच्या भल्यासाठी स्वतःला आवरतात, क्रोध कमी करतात. त्यामुळे सगळीकडे पसरलेला अग्नी एकदम विझतो. त्यानंतर ब्रह्मदेव सगळ्यांच्या कामाची व्यवस्था निश्चित करतात. त्यात निर्मिती आणि नाश यांचे नियम ठरतात. जसा अग्नी ब्रह्माने बाध केला, तशी एक काळी लालसर वर्णाची स्त्री त्यांच्यातून उत्पन्न झाली. तिचे डोळे, जीव आणि मुख रक्तवर्णी होतं. तिच्या कानात 2 चमकणारी कर्णफुलं होती. त्याशिवाय इतर प्रकारचे विविध असे दागिने ती नेसलेली होती. ती ब्रह्माच्या अंगातून अशा प्रकारे उत्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडे स्मित करत दक्षिण दिशेकडे निघून जाते. ब्रह्मदेव तिला मृत्यू असं नाव देतात. ते तिला म्हणतात, तू हे माझं चराचर मारून टाक. तू त्या अग्नीतून उत्पन्न झालेली आहेस. तुझं काम हे चराचर मारायचंच आहे. सगळ्या प्रकारचे प्राणी, शहाणे किंवा मूर्ख कसेही असले तरी त्यांना तू मारशील, अशी माझी तुला आज्ञा आहे. तसं केलंस तरच तुझा फायदा होईल. ती कमळासारखी दिसणारी स्त्री म्हणजे मृत्यू, ती आज्ञा ऐकल्यावर थोडा वेळ विचार करते आणि मग एकदमच गळा काढून रडायला लागते. ब्रह्मदेव तिचे अश्रू त्यांच्या दोन्ही हातात घेतात. ते तसं करतात सगळ्या चराचरांच्या हितासाठी. त्यानंतर ते तिला विनंती करतात. पण पुढच्या भागात तो आपण ऐकूयात आणि इथेच आपण भाग आपला 51वा संपवूयात. भाग 52वा. नारद पुढे सांगतात की ती हताश झालेली स्त्री तिचे 2 हात जोडून त्यांना विनंती करते आणि म्हणते, अहो, आपण मला स्त्री रूपात केलेलं आहे. असं क्रूर कार्य करायला सांगता, हे चांगलं आहे का? कोणालाही मारणं हे वाईटच कार्य आहे. ते मला चांगलं वाटत नाही. माझ्यावर कृपा करा. आप्त नेहमीच सगळ्यांना प्रिय असतात. त्यांना जर मी मारत गेले तर त्यांचे आप्त मला दोषच देतील. त्यामुळे माझं अहित नाही का होणार? मृताच्या प्रिय आप्तांचे अश्रू मला भिववत आहेत. माझ्यावर कृपा करा आणि मला त्यांच्या शापांपासून मुक्त करा. मला यमाच्या घरी जायला सांगू नका. माझ्यावर कृपा करा.
मला त्यासाठी आपण वैराग्यपूर्ण तपस्या करण्याची परवानगी द्या. मला असाही वर द्या की मी धनुकांच्या आश्रमात त्यासाठी जाईन. ते तुमच्या ध्यानात सदैवच बसलेले असतात. तिथे जाऊन मी एक अति कठोर तप करणार आहे, परंतु परंतु मला ते मारण्याचं काम करता येणार नाही. अहो ब्रह्मा, माझ्यावर कृपा करा. मला त्या लोकांचे अश्रू पाहणं जमणारच नाही. ते एक चांगुलपणाला न शोभणारं कार्य आहे असं मी समजते. ते तिचं विनवणी करणारं बोलणं ऐकल्यावर ब्रह्मदेव तिला म्हणतात, तुझा जन्म इतरांना मारण्यासाठीच मी केला आहे. जा आणि त्या जीवांचा नाश करण्याचं काम सुरुवात कर. उगीच रडत बसू नकोस. तुला त्यासाठी कोणीही दोष देणार नाही. नारद पुढे सांगतात, ते त्यांचं दरडावणीचं बोलणं ऐकल्यावर ती बया घाबरलेली दिसते. ब्रह्माकडे पाहत ती तशीच उभी राहते. प्राणीमात्रांचं कल्याण करण्याच्या उद्देशाने ती मारण्याचं काम करतच नाही. ब्रह्मदेवसुद्धा तिला काहीही बोलत नाहीत. लवकरच त्यांचं शंका समाधान होतं आणि त्यांच्या कृपेने सगळेच प्राणीमात्र अकाली मरायचे थांबते. ब्रह्माचा राग आता पूर्णपणे शमला होता. त्यानंतर ती मृत्यू देवता धनुकाच्या आश्रमाकडे तपस्या करण्यासाठी गेली. तिथे ती फार मोठं तपोश्चरण आरंभते. तिथे ती एका पायावर 60 अब्ज वर्ष उभी राहून तप करते. ते ती त्या प्राण्यांच्या भल्यासाठीच करत असते. त्या काळात ती सर्व प्रकारच्या लोभ आणि मोह वाटेल अशा गोष्टींचा त्याग करून राहत होती. त्यानंतर ती पुन्हा एका पायावर उभी राहून 200 अब्ज वर्ष तपस्या करते. त्यानंतर ती 1,00,000 वर्ष जगभर फिरत राहून सगळ्या जीवांना तपासत असते. त्यानंतर ती नंद नावाच्या पवित्र जल असलेल्या तलावात 8,000 वर्ष काढते. तिचं जीवन पूर्णतया व्रतस्थच होतं. त्यानंतर ती पूर्णपणे शुद्ध झाली. त्यानंतर ती कौशिकी नावाच्या तीर्थक्षेत्री गेली. तिथे ती केवळ पाणी आणि हवा पिऊनच राहत होती. त्यानंतर ती पंचगंगा तीर्थी गेली. त्यानंतर ती वेतसाला गेली. त्या विविध ठिकाणी ती निरनिराळ्या प्रकारचे तप करत होती. त्यामुळे तिचं शरीरसुद्धा मुक्त झालं होतं. तिथून ती गंगेकडे गेली. तिथून ती मेरू पर्वतावर गेली. तिथे ती समाधी अवस्थेत राहते, जणू काही मृतच झालेली आहे. त्यानंतर ती हिमालयात जाते, जिथे देवांनी अतिप्राचीन काळी यज्ञ केलेले होते. त्या ठिकाणी ती ब्रह्माची सुलक्षणी कन्या तिच्या अंगठ्यावर 1 अब्ज वर्ष उभं राहून तपस्या करते. त्यानंतर ती पुष्कर तीर्थी जाते. त्यानंतर नैमिष्यात जाते. त्यानंतर मलयात जाते. त्या प्रत्येक जागी ती तिच्या प्रवृत्तीनुसार तपस्या करत होती. त्या सर्व काळात तिचं ध्यान फक्त आणि फक्त ब्रह्मदेवावरच होतं. तेवढं केल्यावर ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न होतात. ते प्रेमाने तिला म्हणतात, माझ्या प्रिय मुली, तू इतकं कठोर तप का केलंस? ते ऐकल्यानंतर ती मृत्यूदेवता बोलते, सगळे प्राणी सुखात राहावे, ते एकमेकांना दुःख देणार नाहीत. असं झाल्याने मी त्यांना मारू शकणार नाही. माझी इच्छा आहे की हा सुद्धा तुम्ही वर मला द्यावा, कारण मी कोणाला मारण्याचं पाप करू शकत नाही. त्यासाठी मी अशी घोर तपस्या केलेली आहे. कोणी मला घाबरू नये असं मला वाटतं, कारण मी एक स्त्री आहे. नेहमी काही दोष नसताना जशा इतर स्त्रिया करतात तशी मी सुद्धा सदैव त्रासात राहत असते. माझ्यावर कृपा करा आणि मला आपलं संरक्षण द्या. त्यानंतर ब्रह्माने तिला विश्वाच्या 3 पदरांची माहिती सांगितली. भूत, वर्तमान आणि भविष्य असे ते असतात. तू कधीही पाप करणार नाहीस, तरीही निरीच्छपणे तू त्या प्राण्यांची हत्या करशील. त्यामुळे नवीन प्राणी जन्मू शकतील. जन्म मरण ही प्रक्रिया अव्याहतपणे चालण्यासाठी जन्माप्रमाणे त्या सगळ्या जीवांचा नाश होणं तितकंच आवश्यक असतं. कारण वस्तुमात्रांनी बनलेला देह नश्वर असतो, परंतु ते निष्पापपणे झालंच पाहिजे. ज्या मारण्याला क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे दोष कारणीभूत नाहीत, त्या मारण्याला निष्पाप हत्या असं समजलं जातं. तशी हत्या तू एक कर्तव्य, एक धर्म म्हणून करणार आहेस. माझं वचन कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून तू आत्ता त्या सगळ्या चराचरांना योग्य वेळी मृत्यू देण्याचं काम करशील.
अशा प्रकारे निष्पाप हत्या केल्यामुळे तू निसर्गाला म्हणजेच मला जन्ममरणाच्या प्रक्रियेमध्ये मदत करत असशील. त्यामुळे त्या मारण्याने तुला पुण्यच प्राप्त होणार आहे. त्या कामात मी आणि सगळे देव तुला मदत करणार आहे. त्यामुळे तुला दिव्यगतीही प्राप्त होईल. तो लोकपाल यमदेव आणि विविध व्याधी देवता तुला त्या कामात मदत करतील. नारद पुढे त्या राजाला सांगतात की अरे राजा, ती मृत्यू देवता दोन्हीही हात जोडून म्हणते, अहो पितामह, जर माझ्याशिवाय ते काम होणार नसेल तर ते काम मी आपली आज्ञा समजून एक धर्म म्हणून प्रामाणिकपणे करत राहीन. जे लोभ, मोह, क्रोध, मद आणि मत्सर ह्या दोषात गुंतून जातात त्यांचा नाश मी निश्चितपणे करणार आहे. ते दोष त्यांचा नाश यथावकाश करतील. ते ऐकल्यावर ब्रह्मदेव म्हणतात, तथास्तु. तू जे बोलतीयस तेच होईल. तुझे अश्रू जे माझ्या उंजळीत आहेत त्यापासून रोग निर्माण होतील. ते माणसाला मारण्याचे काम करतील. त्यांच्यामुळे ते मेले तर तुला पाप लागणार नाही. म्हणून तू चिंता करू नकोस. तुझ्या उत्तम गुणांच्या मदतीने तू प्राण्यांना ते सगळं करायला लावशील ज्यामुळे ते अखेरीस मरतील. जे लोक त्या 6 दोषात गुंतात म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, ते त्यामुळे मरण्यास प्रवृत्ती होतील. तुला काहीही करावं लागणार नाही आहे. तुझ्या पुण्याईमुळे ते त्यांच्या पापकर्मात अडकतील आणि त्याचा परिणाम स्वरूप ते यथावकाश मरतील. नारद पुढे सांगतात की त्या मुलीला असं समजतं की ब्रह्मदेव तिला मृत्यूदेवी असं म्हणतात, परंतु तिला ते आवडत नाही आणि आता तर ती त्यांच्या आज्ञेतच असते. ते काम तिला करावंच लागणारं असतं. लोकांचे पाप तिला त्यात मदत करणार असतं. सगळेच जसे आपसूक होत जाणार असतं. तिला असं काही विशेष करावं लागणारच नसतं. जीवो जीवस्य जीवनम हा नियम त्यापुढे रूढ झाला. कोणी नाही तर कोणी रोगजंतू प्राण्यांना मारून टाकणार असेल. त्यामुळे एक प्राणी किंवा वनस्पती दुसऱ्यांचं खाद्य झालं. ते पशु खाण्यासाठी दुसरा प्राणी किंवा वनस्पती मारून खाऊ लागले. जन्म मरणाची प्रक्रिया त्यामुळे सुलभ झाली. उगाच दुःख करत बसू नकोस, कारण जन्म व्हायचे जर असतील तर मृत्यू होणं क्रमप्राप्त आहे हे लक्षात ठेव. मेलेल्या आत्म्यांची संवेदना म्हणजे लिंगदेह त्याच्याबरोबर जातं आणि शरीर मात्र तिथेच राहतं. त्या देहाची विल्हेवाट वस्तूच्या नियमानुसार होतच असते. कालांतराने जो आत्मा त्या सगळ्या संवेदना घेऊन परत येतो पुढच्या प्रवासासाठी. असं होत असणार आहे निरंतरपणे. जे त्या 6 दोषात गुंतात त्या सगळ्यांनाच हा नियम लागू होतो. मग तो माणूस असेल किंवा देव असेल, असुर, राक्षस, दैत्य किंवा दानवही असेल, कोणाचीही त्यातून सुटका नसते. म्हणून अरे राजा, तुझ्या मुलाच्या मृत्यूमुळे तू असा शोक करत बसू नकोस. त्यांनी काहीही साध्य होणार नाही आहे. तुझा मुलगा स्वर्गात मजेत आहे. मग तू का इथे अशी चिंता करत बसलेला आहेस? सगळ्यांना मरावं लागतंच. जे जन्मले ते मरणार, हा तर नियमच आहे सृष्टीचा. तुला दुःख होतं ते त्याचे तुला पुन्हा या अवतारात दर्शन होणार नाही ह्याचं असेल तर ते समजण्यासारखं आहे. परंतु ज्ञानी लोक म्हणून मरणाचं किंवा दुःख आणि जन्मणाऱ्याचं सुख असे दोन्हीही मानत नाहीत. कोणाचं तरी ते 6 दोष कोणाला तरी अशा युद्धात मारतच असतात आणि म्हणूनच असं दुःख करणं बंद कर. नारद राजा अकंपनाला सांगतात. व्यास पुढे युधिष्ठिराला म्हणतात. नारदाचं ते ऐकून राजा अकंपन नारदाला सांगतो की त्याचं दुःख नाहीसं झालेलं आहे. जे अटळ आहे ते होणारच आहे. त्यावर काळजी करणं योग्य नसतं हे मी समजतो. ते झाल्यानंतर नारद आपल्या नंदनवनी जातात. नारद आणि अकंपनातील हा संवाद जे ऐकतील त्यांची सगळी दुःख जी मृत्यूच्या कारणाने उत्पन्न होतात ती नाहीशी होतात. ते ऐकल्याने तुमचं आयुष्यमान वाढतं असं व्यासमुनी युधिष्ठिराला सांगतात. एक क्षत्रिय त्याचं कर्तव्य करत असताना वीरगतीला गेला त्याचं दुःख करायचं नसतं असं सांगतात. परंतु अभिमन्यूचा मृत्यू कपटाने, अन्यायाने आणि अधर्मयुद्धाने झाला. त्याचा राग मात्र राहणारच होता. तो राग लक्षात घेऊन तुम्ही सगळे पांडव पुढच्या लढाईसाठी सज्ज व्हा असा आदेश व्यास देतात. इथेच आपण प्रतिज्ञा पर्व भाग 52 संपवणार आहोत.
भाग 53. संजय पुढे सांगत असतो की मृत्यूचं कारण समजल्यावर, त्या देवतेचे वागणं लक्षात आल्यावर युधिष्ठिर व्यासांना म्हणतो, अनेक राजे त्यांच्या देशात चांगुलपणाने राज्य करत असतात. तसेच ते राजर्षी पण आहेत. काही ब्राह्मण असतात, ते निष्पाप असतात. त्यांचे मृत्यूबद्दलचे विचार मला ऐकावेसे वाटते, तरी ते मला आपण सांगा. ते कोणत्या प्रकारचे यज्ञ करत असत? त्या राजर्षींची नावं काय होती? मला सगळं ऐकायचं आहे. त्यावर व्यास म्हणतात, एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं स्वैत्य. त्याला एक पुत्र होता, त्याचं नाव होतं श्रींजय. ऋषी नारद आणि ऋषी पर्वत त्या राजाचे स्नेही होते. एके दिवशी ते दोघेही ऋषी त्याला भेटण्यासाठी जातात. राजा त्यांचं यथोचित स्वागत करतो. ते त्यांचा चांगला पाहुणचार घेतात आणि तिथेच त्याच्यासह राहू लागतात. त्यांचा मुलगा त्या ऋषींची पूजा करतो, त्यामुळे ते दोघेही त्याच्यावर प्रसन्न होतात. एकदा श्रींजय त्या दोघाही ऋषींबरोबर बसलेला असताना त्याची मुलगी त्याच्याकडे आली. ती आल्याने श्रींजयाला आनंद होतो. तिचं वागणं फारच चांगलं होतं. ऋषी पर्वती श्रींजयाला विचारतो की ही कन्या कोण आहे? काय ती सूर्याची की अग्नीची कन्या आहे? ऋषी विचारतात की श्री, री, धृती, पुष्टी, सिद्धी की सोम कोणाची आहे? ते ऐकल्यानंतर श्रींजय त्यांना तिचा परिचय करून देतो की ती त्याचीच कन्या आहे. तिला आपले आशीर्वाद द्या. तुला जर तुझं भलं व्हावं असं वाटत असेल तर मला ती तुझी कन्या दान कर. ते ऐकून आनंदात तो त्यांना म्हणतो की मी तुम्हाला माझी कन्या दिली. ते ऐकून ऋषी पर्वती नारदाला म्हणतात, त्या मुलीची मी चौकशी केली प्रथम, म्हणून ती माझी व्हायला पाहिजे. परंतु ते नियम तू मोडलेला आहेस, म्हणून तू आता तुझ्या इच्छेने स्वर्गात जाऊ शकणार नाहीस. त्यानंतर नारद त्याला म्हणतात, पतीचं मन, देणाऱ्याची इच्छा, दोघांचंही त्याबद्दलचं आश्वासन, प्रत्यक्ष दानविधी, पतीने पत्नीचा हात धरणं, ही लग्न झाल्याची लक्षणं समजली जातात. आणि तेच नाही तर त्या उभयतांनी अग्नीसमक्ष 7 पावलं टाकणं हे जास्त महत्त्वाचं असतं. ते सगळे झालं तरच तुझा विवाह त्या कन्येशी झाला असं मानावं लागेल. म्हणून मी तुला असा शाप देतो की तू सुद्धा माझ्याशिवाय स्वर्गात जाऊ शकणार नाहीस. आणि ते झाल्यानंतर ते दोघेही ऋषी काही काळ तिथेच राहतात. मधल्या काळात श्रींजयाला वाटतं की त्याला पुत्ररत्न व्हावं, म्हणून तो पूर्ण शुद्ध मनाने त्या दोघाही ऋषींची पूजा सेवा करू लागतो. काही काळ ते झाल्यानंतर ते वेदाचा अभ्यास असलेले ज्ञानी त्याच्यावर प्रसन्न होतात. ते त्याला पुत्र होण्याचा वर देणार असतात. नारद तथास्तु असं म्हणतात. त्यानंतर नारद त्यांना म्हणतात, तुला कसा मुलगा पाहिजे ते सांग. त्यावर राजा म्हणतो, त्याला असा पुत्र पाहिजे की जो सगळ्या चांगल्या गुणांनी परिपूर्ण आहे, शत्रूंचा नाश करणारा आहे. पुढे तो तेही सांगतो की त्या मुलाची लघवी, मळ, लाळ हे असं सगळं सोन्याचंच असलं पाहिजे. यथावकाश त्यांना एक पुत्र होतो आणि त्याचं नाव आहे सुवर्णनाथ स्थिविन. त्याच्या विलक्षण गुणामुळे त्या राजाची संपत्ती झपाट्याने वाढायला लागली. श्रींजय त्याच्या सगळ्या गोष्टी सोन्याच्या घडवू लागला. त्या राज्यातील ब्राह्मणांची घरं देखील सोन्याने भरून गेली. एकदा त्याच्या राज्यावर दरोडेखोरांची नजर पडते. त्यांना समजतं की ह्या राज्यातील युवराज सोनंच हाकतो, सोनंच मुततो, त्याच्या अंगात सोनंच भरलेलं आहे. तेव्हा ते समजतात की त्याला कापून सगळं सोनं काढून घ्यावं. त्याने दुष्ट उद्देशाने ते दरोडेखोर त्या राजाच्या राजवाड्यात घुसतात. त्या युवराजाला जबरदस्तीने पळवून ते त्याला जंगलात नेतात. त्याची कत्तल करतात, त्याच्या शरीराचे तुकडे करतात. त्यात त्यांना काहीही सोनं मिळत नाही. तो युवराज मारला गेल्यानंतर त्याच्यातून जे सोनं आलेलं होतं ते सगळं नाहीसं झालं. त्यानंतर ते दरोडेखोर एकमेकांना मारून सगळे मरून जातात आणि ते सगळे नरकात गेले. त्यांचा मुलगा अशा रीतीने मारला गेल्यामुळे श्रींजय राजर्षी पुत्रवियोगाने दुःखी होतो. त्यावेळी स्वर्गीय नारद त्याला भेटायला जातात. युधिष्ठिर, ऐक, नारद श्रींजयाला काय बोलले ते. त्यावेळी श्रींजय पुत्रवियोगाने वेडापिसा झाला होता. ते त्याला सांगतात की तुझी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे तू आता जीव दिला पाहिजेस. आम्ही ब्रह्माचे लोक तुझ्या घरात राहत असलो तरी पूर्वी असंच अविकसिताचा पुत्रसुद्धा असाच वारला.
तेव्हासुद्धा आम्ही त्यांच्याचकडे राहत होतो. बृहस्पतीला सतावल्यामुळे त्याच्या यज्ञात समवत्त अवतरला होता. त्या राजर्षीला महादेवाने स्वतः एक सोन्याचा हिमालया एवढा दागिना भेट दिला होता. त्या धनाच्या मदतीने तो राजा मरुत अनेक यज्ञ करून राहिलेला होता. त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला सगळे देव इंद्रांसह आले होते आणि त्याचं नेतृत्व बृहस्पती करत होते. त्या यज्ञाच्या वेळी असलेले गालीचे आणि बसण्याची आसनं वगैरे सगळं सुवर्णाचंच होतं. तिथे आलेले सगळे हवं तेवढं खात होते. कोणाला काही कमी नव्हती. सगळे खाद्य शुद्ध आणि चविष्टच होतं. त्याने यज्ञाचे कठडे सोन्याचेच केलेले होते. सगळ्या आमंत्रितांना उत्तम वस्त्र भेट म्हणून दिलं जात होतं. सगळ्यांना सोन्याचे दागिने घालण्यासाठी दिले जात होते. संतुष्ट ब्राह्मण जे वेदांचं ज्ञानी होते ते आशीर्वाद देत होते. राजा मरुताच्या यज्ञप्रसंगी देवच जेवणावळीत वाढण्याचं काम करत होते. विश्वदेव त्या राज्याचे कारभारी होते. त्या राजाने स्वर्गातील रहिवाशांना लोण्याचं अर्घ्य दिलं होतं. त्यामुळे संतुष्ट झालेले देव त्याच्या राज्याचे उत्पन्न पाऊसपाणी नियंत्रित करून कितीतरी पटीने वाढवून देत होते. तो राजा पितर आणि ऋषी यांचा नेहमीच सन्मान करत असे. तो ब्रह्मचर्य, स्त्रीबद्दल अत्यंतिक सन्मानाची भावना बाळगणे हा ब्रह्मचर्य पालनाचा पहिला नियम असतो. तर तो ब्रह्मचर्य पाळत असे. वेदांचा अभ्यास करत असे. श्राद्ध विधी असे सगळंच व्यवस्थितपणे तो करत असे. त्याच्या घरचे सगळं सामान सोन्याचं बनवलेलं होतं. ती अगणित संपत्ती ब्राह्मणांना त्यांनी दान केली होती. इंद्र स्वतः त्याचं भलं पाहत होता. त्याची प्रजा त्यामुळे अत्यंत सुखी आणि संपन्न होती. नेहमीच दयाळूपणाने वागणारा तो राजा अखेरीस त्याच्या निजधामाला गेला. मरुताचे वंशज त्याच्यानंतर 1000 वर्ष राज्य करतात. तो मरुत श्रींजया तुझ्यापेक्षा 4 बाबतीत श्रेष्ठ होता. त्या अशा वैराग्यपूर्ण तपस्या, सत्यनिष्ठा, कृपाळूपणा, स्वातंत्र्य त्या आहेत. ते तुझ्या मुलापेक्षा जास्त श्रेष्ठ होता. तरीही तो मेला. म्हणून कोणाच्या जाण्याने दुःख करणं इष्टच नसतं. तुझ्या मुलाने कधी दान केलं नाही की कधी यज्ञही केलेले नाही आहेत. इथेच आपण आपला 53वा भाग संपवणार आहोत. भाग 54. अरे श्रींजया, राजा सुहोत्र असाच मृत्यूच्या ताब्यात गेला. तो त्याच्या काळातील फार मोठा अजिंक्य योद्धा होता. देव त्याला भेटण्यास येत असत. तो सद्गुणी राज्यकर्ता होता. आपल्या ऋद्विगांच्या आणि पुरोहितांच्या सल्ल्याने त्याचं काम तो करत असे. त्यांचंच तो ऐकत असे. यज्ञ करत असे. शत्रूचा विमोडही करत असे, जसे एका चांगल्या राजाला केलं पाहिजे. राजा सुहोत्र श्रीमंत होण्याचं ठरवतो. त्यासाठी तो शास्त्रात दिलेलं सगळं काही करतो. तो त्याच्या प्रजेचं रक्षण करत असतो, कल्याण करत असतो, चोरांपासूनही संरक्षण करतो. पर्जन्य देवता पावसाच्या रूपानं सोनं त्याच्या शेतात टाकतच होती. म्हणून त्या काळात असं म्हणतात की नद्यातून सोनं वाहत होतं त्याच्या राज्यात. ते सगळ्यांना घेण्याची मुभा पण होती. त्याच्या राज्यातील नद्यातून खाण्याचे मासे विपुल वाढत होतं. कशाला काहीही कमी नव्हतं. त्याच्या राज्याच्या तलावातून विविध प्रकारचे मासे वाढत होते. तो राजा कुरु जंगलात एक यज्ञ करतो. ब्राह्मणांना दान करत असतो. अनेक अश्वयज्ञही तो करतो. राजसूय यज्ञसुद्धा त्यांनी केलेला असतो. त्याशिवाय अनेक क्षत्रियांचे यज्ञही तो करत असतो. एवढं करूनही अखेरीस त्याचा अंत होतोच. म्हणून श्रींजया, मृत्यूने असा हवालदिल होऊ नकोस. तो सुहोत्र तुझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होता. तो तुझ्या मुलांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होता. तुझ्या मुलाने स्वेत्या यज्ञही कधी केलं नाहीत की दानही कधी केली नाही आहेत. इथेच आपला 54वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 55. नारद पुढे सांगतो आणखीन एक कथा. राजा पौरव मोठा पराक्रमी असा एके दिवशी मरतो. त्यांनी हजारो अश्वयज्ञ केले होते. तो स्वतः एक राजर्षी झाला होता. त्याच्या राज्यात असंख्य ब्राह्मण राहत होते आणि ते निरनिराळ्या देशातून आले होते. त्या ब्राह्मणांचा तो पौरव राजा अनेक भेटी देत असे. त्या ब्राह्मणांच्या मनोरंजनासाठी तो खास कार्यक्रमही ठेवत असे.
त्याचं नृत्य गायनही होत असे. प्रत्येक यज्ञात तो हजारो हत्ती दान करत असे, ज्यांच्यावर सोन्याची शाल घातलेली असायची. तो प्रत्येक यज्ञात हजारो सुंदर दास्या ज्या दागिन्यांनी मढवलेल्या असायच्या त्या ब्राह्मणांना दान करत असे. असंख्य गोधान तो दान करत होता. त्यांच्या पायाला सोन्या चांदीचे नाल लावलेले असायचे. स्त्री पुरुष दास उंट खेचरं शेळ्या रत्न असा तो देत असे. तो सगळे यज्ञशास्त्राप्रमाणेच करत असे. त्याच्या उच्च श्रेणीनुसार त्याचे सगळे कार्य होत असे. त्यामुळे त्याला जे पाहिजे ते मिळत असे. असा राजासुद्धा मृत्यूच्या तावडीतून सुटला नाही. मग तुझ्या मुलांची काय कथा? तो तुझ्यापेक्षा कितीतरी पट श्रेष्ठ होता आणि तुझ्या मुलांपेक्षा त्याहूनही जास्त मोठा होता. तरीही तो मेला जेव्हा त्याची वेळ आली. ती नियती आहे. अरे श्वेत्या, तू ज्या मुलासाठी शोक करत आहेस त्यांनी कधी यज्ञ केलेला नव्हता. मग त्याचं दुःख कशाला करतोस? इथेच आपला 55वा भाग आपण संपवणार आहोत. भाग 56. नारद पुढे सांगतात, आणखीन एक कथा तुला सांगतो. उशिनीर सिवीचा मुलगा. असं सांगतात की मृत्यूच्या आहारी गेला. असं सांगतात की त्या राजाने पृथ्वीला चांबड्याच्या पट्ट्यांनी बांधलं होतं. तो सगळ्या शत्रूंचा पराभव करणारा होता. त्याच्यापुढे कोणाचं काही चालतच नसायचं. त्यांनी अनेक यज्ञ केलं, मोठं दान ब्राह्मणांना दिलं, अगणित संपत्ती गोळा केली. युद्धात त्यांनी जिंकून सर्व क्षत्रियांकडून कौतुकाची थापही मिळवली होती. त्यांनी सगळी पृथ्वी त्याच्या नियंत्रणाखाली आणली होती. त्यांनी असंख्य अश्वयज्ञ विनासायास केले होते. तो दानात हजारो कोटी सोन्यांची नाणी ब्राह्मणांना देत असे. त्याशिवाय हत्ती घोडे इतर उपयुक्त प्राणी तो दानात देत असे. अशा प्रकारे त्यांनी पुष्कळ पुण्य जमा केलं होतं. त्याशिवाय तो ब्राह्मणांना जमिनीचंही दान करत असे. त्यांनी कितीतरी प्रकारची दानं केली. विविध गोष्टींची त्याला मोजदादच नव्हती. त्याची संपत्ती इतकी होती की सगळं सामान सोन्याचं होतं. त्याच्याकडे दान घ्यायला येणाऱ्या ब्राह्मणांची संख्या मोजताच येणारी नव्हती. जिथे तिथे त्याच्या दानाची वाहवाच होत होती. त्याच्या राज्यात असलेली समृद्धी तिथे असलेल्या दह्याच्या टाक्या आणि भाताचे डोंगरच सांगत होते. त्यामुळे रुद्र त्याला वर देतो. तो वर असा देतो की तुझी संपत्ती आणि भक्ती अशीच वृद्धिंगत हो, तुला स्वर्ग प्राप्त हो. ते असलं तरी यथावकाश त्याला मृत्यू उचलतोच. अरे श्रींजया, तो तुमच्यापेक्षा कितीतरी उच्च होता, तरीही त्याला मृत्यूला सामोरे जावं लागतंच. म्हणून अरे श्वेत्या, तुझ्या मुलाने काही यज्ञ केलं नाहीत किंवा दानं केली नाहीत, तरी तू त्यांच्यासाठी कशाला दुःख करतोयस? इथेच आपण 56वा भाग संपवणार आहोत. भाग 57. नारद पुढे सांगतात, राम दशरथाचा तुला माहिती असेलच. श्रींजया, तो एकदा मेला होता असं सांगतात. त्याची प्रजा त्याच्यावर खुश होती. त्याच्या चांगल्या गुणांची किती तारीफ करायची, त्याची ख्याती किती सांगायची. असा लक्ष्मणाचा बंधू त्याच्या पित्याच्या आज्ञेने वनात जातो. तिथे 14 वर्ष सपत्नीक राहतो. तिथे जनस्थानी तो 14,000 राक्षस मारतो. राक्षसांच्या राज्यात त्याच्या पत्नीला पळवतो. त्यामुळे रागावलेला राम त्या पौलस्त्याच्या मुलाला म्हणजेच रावणाला मारतो, ज्याला मारणं कोणाही देवालाही शक्य नव्हतं. रामाच्या प्रेमळ वागण्यामुळे देवसुद्धा प्रभावितच झालेले होते. त्याने एका चांगल्या राजाप्रमाणे त्याच्या जनतेची ही खूप सेवा केली होती. राम त्याच्या काळात अनेक अश्वयज्ञ करतो. त्यांनी इंद्रालासुद्धा प्रसन्न केलेलं होतं. त्याच्या त्या वागण्यामुळे राम सगळ्या व्याधी रोगांपासून मुक्त झाला होता. तो सूर्यासारखा तेजस्वीही दिसत होता. त्याच्या राज्यात देव आणि माणसं एकत्र राहत होती. ज्यांनी जरुथ्य नावाचा यज्ञ केला होता तो सहसा कोणी करत नाही. त्याच्या राज्यातील प्राण्यांचे 4 श्वास म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान असे पंचप्राण त्याचं काम व्यवस्थितपणे करत होते. त्या राज्यावर कधीही संकट आली नाही. कोणीही अकाली मृत झालं नाही. त्याच्या राज्यात रोग पसरवणारे सूक्ष्मजीव वाढत नव्हते. हिंस्र श्वापदं नव्हती. जहरीले साप नव्हते. कोणी खोटं कधी काम करत नव्हतं. कोणी अज्ञानी नव्हतं. 4ही वर्णाचे लोक आपापल्या कामात व्यस्तच राहत होते. कोणीही आळशी नव्हतं.
जेव्हा जेव्हा राक्षस हल्ला करत तेव्हा तेव्हा राम उलटवत असे आणि राक्षसांचं निर्दालन करत असे. पितरांचे आणि देवांचे पिंड त्यांना मिळतच होते. लोकांना 1000 मुलं होत होती. त्यांचं आयुष्य 1000 वर्ष होते. ज्येष्ठ कधीच कनिष्ठांची श्राद्ध करीत नव्हती. तशी वेळच येत नव्हती. तरुण, सावळा वर्ण, लाल डोळे, चिडलेल्या हत्तींची चाल, अजानुबाहू, रुंद खांदे, शक्तिमान अशा रामाने 11,000 वर्ष राज्य केलं. त्याची प्रजा त्याच्याच नावाचा जप करत असे. रामाचं राज्य होतं तेव्हा सगळं जगच सुंदर होतं. असा राम अखेरीस प्रजेला घेऊनच स्वर्गात गेला. त्याच्या मुलांची 8 कुळं त्यांनी पृथ्वीवर सोडलेली होती. तो गेला जो तुझ्यापेक्षा आणि तुझ्या मुलांपेक्षा कितीतरी उच्च होता, तरीही कोणी शोक केला नाही. इथेच आपण 57वा आपला भाग संपवणार आहोत. भाग 58. नारद पुढे सांगतात की आणखीन एक कथा तुला सांगतो. भगीरथ राजा, ज्याच्या नावाने गंगा ओळखली जाऊ लागली, तो मेला. जो सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ होता. त्यांनी ब्राह्मणांना 1000 कन्या दागिने घालून अशा दान केल्या होत्या. त्या सगळ्या त्यांच्या रथात असत. त्या प्रत्येक रथाला 4 घोडे होते. त्या प्रत्येक रथामागून 100 गोधन होतं. राजा भगीरथ यज्ञात अगणित दान करत असे. त्यामुळे त्याच्या यज्ञाला मोठा जनसमुदाय जमा होत असे. त्यामुळे गंगा नदीला फार त्रास होत होता. म्हणून ती त्याला एकदा सांगते की ह्याचं काही करावं. ती त्याच्या मांडीवर बसली म्हणून ती त्याची कन्या समजली गेली. ते सगळे गंधर्व ऋषींच्या समक्ष गाणी गाऊन सांगत होते. गंगेने त्या इक्ष्वाकू वंशाच्या राजाला तिचा पिता मानलं, ज्याची स्तुती सगळे देव इंद्रसुद्धा करत असतात. जो एक महान विरक्त होता. त्यांनी ब्राह्मणांना जे पाहिजे ते दिलं आणि अखेरीस तो मरून स्वर्गात गेला. तरीही त्याचा शोक कोणीही केला नाही. म्हणून तू, अरे स्वेत्या, का शोक करत आहे तुझ्या मुलाच्या मरणावर? इथेच आपण 58वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 59. नारद पुढे सांगतात, दिलीप राजा, इलवाचा मुलगा. अरे श्रींजया, असं आम्ही ऐकतो की तो सुद्धा मेला. त्याआधी त्याने अनेक ब्राह्मणांना, जे वेदांचे ज्ञानी होते, अनेक दानं केली होती. त्याला असंख्य मुलं झाली होती. त्यांच्याबरोबर तो 1000 यज्ञ करतो. त्यांनी पृथ्वीचंही दान केलं होतं. त्यांनी यज्ञाकडे जाणारे रस्ते सोन्याचे केले होते. देव इंद्रसुद्धा त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होते. दिलीप पाण्यावरून त्याच्या रथाने जात असे तेव्हा त्याच्या रथाची चाकं पाण्यावरून जात असत. ते पाहून सगळे आश्चर्य करत असत. त्याच्या घराचं नाव होतं खतांग. त्या गृहातून 5 प्रकारचे आवाज सदैव ऐकू येत असत. वेदांचे ते असत आणि धनुष्याचे टणात्कार, लोकांचं आनंदाचं बोलणं आणि सोन्याचा खणखणाट. तो सुद्धा अखेरीस मेला. तो तुमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ होता, तरीही कोणी त्यावर शोक केला नाही. म्हणून अरे श्वेत्या, तू तुझ्या मुलासाठी शोक करणं योग्य नाही. इथेच आपला 59वा भाग संपलेला आहे. भाग 60. नारद पुढे सांगतात, आणखीन एक कथा ऐक, सांगतो तुला. मंधत्री युवनस्वाचा मुलगा होता. अरे श्रींजया, आम्ही असं ऐकलं आहे की त्याचासुद्धा मृत्यू झाला, ज्यांनी देवांना, असुरांना आणि माणसांना हरवलं होतं. अश्विनी कुमार, देवांचे वैद्य, त्यांनी त्याला त्याच्या पित्याच्या उदरातून शस्त्रक्रिया करून बाहेर काढलं होतं. एकदा युवनस्व शिकार करण्यासाठी वनात भटकत असताना त्याला तहान लागते. त्याचा घोडासुद्धा तहानलेलाच होता. त्याने लांबून धूर पाहिला आणि त्याच्या घोड्याला घेऊन तो त्या दिशेने तिकडे गेला. तिथे गेल्यावर तो पाहतो की तिथे यज्ञ झालेला होता. त्या होमकुंडातून धूर येत होता. तिथे असलेले वापरलेल्या पाण्याचे आणि तुपाचे हंडे होते. त्यातून तो पाणी आणि तूप प्राशन करतो. ते खाल्ल्यामुळे युवनस्वाला दिवस जातात. ते पाहून तो अश्विनी कुमारांकडे जातो. ते त्या अर्भकाला बाहेर काढतात. ते बाळ दैवी असल्याचं त्यांना समजतं. देव ते पाहत असतात आणि ते एकमेकांना बोलतात, आता ह्या बाळाला कोण सांभाळणार, दूध कोण देणार? तेव्हा इंद्र म्हणतो, त्या मुलाला माझा अंगठा चुकू द्या. ते केल्यानंतर इंद्राच्या अंगठ्यातून त्या बाळाला अमृत प्यायला मिळतं.
त्यानंतर इंद्र सांगतो की त्या बाळाची निगा मी पाहीन, त्या मुलावर कृपादृष्टी टाकतो, म्हणून देव त्याचं नाव मनधत्री ठेवतात. त्यानंतर इंद्राच्या बोटातून दुधाच्या धारा मंदत्रीच्या तोंडात पडू लागतात. 12 दिवसातच तो मोठा होतो. त्याच्या अंगात प्रचंड ताकद असते. त्यानंतर तो मंदत्री एका दिवसात सगळी पृथ्वी जिंकतो. त्याच्यात सगळे सात्विक गुण ओतप्रत भरलेले होते. तो इंद्राचा भक्त होता. तो त्याच्या बाळांनी प्राचीन राजा जनमेजय आणि सुधन्व यांचा पराभव करतो. त्याशिवाय जय, नृग आणि बृहद्रथ वगैरे सुद्धा हरवतो. त्यामुळे सगळ्या क्षितिजात त्याचंच राज्य झालं. त्यांनी असंख्य अश्वयज्ञ केले, ब्राह्मणांना भरपूर दानं केली. त्यांनी 100 राजसूय यज्ञ केले. ब्राह्मणांना त्याने एक सोन्याचा मासा, ज्याचं नाव असतं रोहित, तो दान केला. त्याची लांबी 10 योजन आणि रुंदी 1 योजन अशी होती. ब्राह्मणांच्या खाण्यानंतर इतर खात असत. खाद्यांचे तर डोंगर होत होते. विविध प्रकारची पेय त्यांचे तलाव होते. त्यातून लोक त्याच्या पसंतीचे खात पीत होते. सगळीकडे सगळं वैभव संपन्नच होतं. दही, मध, तुपाच्या मोठ्या टाक्या भरलेल्या होत्या. कशाचंही कमी नव्हतं. खाण्यासाठी तो ब्राह्मणांना असंख्य गायी दानही करत असे. देव, असुर, माणसं, यक्ष, गंधर्व, त्याच्याबरोबरच सर्प, पक्षी आणि ब्राह्मण, जे वेदात प्रवीण होते, तसेच ऋषी पण होते. कोणीही अज्ञानी नव्हते. मंदत्रीने पृथ्वी ब्राह्मणांना दान केली. त्यानंतर तो सूर्यात विलीन झाला. तो गुणवंतांच्या लोकात गेला. अरे श्रींजया, त्याच्या जाण्याने सुद्धा कोणी शोक केला नाही. ज्याच्या गुणाची काय तारीफ करायची. त्याच्यापुढे तू आणि तुझा मुलगा कुठेच राहत नाही, म्हणून तू शोक करणं चांगलं नाही. अरे श्वेत्या, तो शोक करणं थांबव. इथेच आपण आपला 60वा भाग संपवणार आहोत.